काय खेळाडू आहे हा. गेले 20-25 वर्ष क्रिकेट जगतावरती अधिराज्य गाजवतोय. महाड शहरातून तो पुढे येत आज मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फायटर जेट या नावाने परिचित आहे. सलामीसाठी या स्वीप करण्याचा प्रयत्न होता अनिकेत सानपचा हा चेंडू, मात्र एक धाव जरूर प्राप्त होऊ शकते. श्रेयस तिथे समोर येतोय, अडवतोय. तर बघा पहिलं षटक मैदानामध्ये सुरू अनिकेत आहे. तर समालोचन कक्षामध्ये माझ्या समवेत जोडले जात आहेत कुणाल दाते सर. या सर. पहिला बॉल खराब होता, दुसरा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बॉलवर लेग बायच्या स्वरूपात खात्यामध्ये भर. काय शॉट आहे, वाह वाह. एजाज कुरेशी स्टार्ट ॲज अ किंग. जबरदस्त फटका, षटकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4 चौकार आलाय. सुरुवात धडाक्यात झाली आहे. ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट हा फटका सजवत असताना 4 धावा वसूल केल्या एजाज कुरेशीने आणि खातं त्याचं उघडले चौकाराने. यस, यावेळेस शांतपणे त्यानं फ्लिक केला चेंडूला मिडॉनच्या दिशेनं. तिथे एक धाव पूर्ण होईल आणि धावफलक देखील हळुवारपणे पुढे पोहोचतोय. 7 धावा. कदाचित रॉंग वनचा हा प्रयत्न होता. थोडासा बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न, लेफ्ट हँडेड बॅटरसाठी बाहेर काढण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये हलक्या हाताने ढकलून सिंगल कंप्लीट केले. जजने तो पोहोचलाय 5 वर. टीमची धावसंख्या 7. प्रवीण 11 खारगर. सुरुवात चांगली मिळाली आहे. योगेश पेनकर साठी शॉर्ट ऑफ लेंथ होता. उजवाईच्या बाहेर खूप चांगला पंच होता कव्हरला. क्षेत्ररक्षक देखील डीप एक्स्ट्रा कव्हर वरून तिथे पोहोचेल आणि 2 धावा सेव्ह केल्या जातील. योगेश पेनकरला फक्त 2 धावा. चांगला बॅकफुट पंच. थोडीशी विट मिळाली, थोडीशी जागा मिळाली. बॅकफुटला जाऊन देखना फटका सजवला आणि मी कौतुक करेन फिल्डरचं. त्याने धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. 2 धावा योगेशच्या खात्यामध्ये जात आहेत. त्याच्या खात्यामध्ये भर. टीमची धावसंख्या 9. पहिलं षटक सुरू असताना पुन्हा योगेश पेनकर उंच फटका खेळतोय. फसलेला फटका असेल आणि तिथे अशरफ चेंडूच्या खाली पोहोचलेला आहे. पहिला धक्का, मोठा धक्का, बिग विकेट. इथे आपण बघतोय योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. मोठी विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि ऑन साइडला ज्यावेळेला उडवला त्यावेळेला स्टंटमॅन, बॉलिवूडचा स्टंटमॅन अशरफ तिथे होता. ऋतिक रोशनसाठी भरपूर कामं त्याने केलेली आहेत अनेक चित्रपटांमध्ये आणि त्याचमुळे त्याच्यासाठी हा सोपा झेल होता. मागे धावत जात असताना एक देखना झेल, स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती आणि नंतर ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न झाला. मिस टाइम झाला. स्टिकरवर लागला बॉल योगेश पेनकरच्या आणि एक मोठा धक्का बसतो आता प्रवीण 11 खारगरला. कॅप्टन परतलाय योगेश पेनकर. बॅक टू द पॅव्हिलियन आली आहे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. मोठा धक्का असेल. आपण नवीन फलंदाज मैदानामध्ये बघतोय अमित नाईक. प्रवीण 11 खारगर फलंदाजी करताना मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. एकटघरचा हा खेळाडू उरण विभागाला बिलॉंग करतो. अमित नाईक त्याच्या सोबतीला पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरामध्ये ज्याचा जन्म झाला. मात्र पुणे शहर हे ज्याची कर्मभूमी राहिली, जिथून क्रिकेटची गाथा लिहिली एजाज कुरेशीने. असे 2 सुपरस्टार आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अजून पहिलं षटक मात्र सुरूच आहे अनिकेत सानपचं. काय कमालीची गोलंदाजी केली अनिकेत सानपनं. योगेश पेनकर सारखा एक धाकड फलंदाज, एक असा उमदा संघनायक बाद करण्यात त्याला यश मिळालेलं आहे. या समितचा प्रयत्न, वाह वाह, सुंदर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण अक्षयकडून आणि धाव मात्र मिळणार नाही. इथे षटक संपेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 9 आहेत. सुरुवात थोडीशी अडखळत झाली आहे. कॅप्टन परतलाय. 9 धावा स्कोरबोर्डवर आहेत. एक फलंदाज बाद होतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकाच्या दरम्यान. गोलंदाजी करत असताना अनिकेत सानपकडून प्रत्येक
वेगवेगळ्या टप्प्यावर त्याने ते बॉल टाकले, आम बॉलचा चांगला वापर केला, बॉल चांगले फिरवले आणि फिरकीचा जादूगार आहे DN नगर अंधेरी परिसरातील. गेले कित्येक वर्ष तो सातत्याने खेळतोय. मजा आली या मॅचमध्ये. पहिले षटक संपलंय. टीमची धावसंख्या 9. प्रवीण इलेवन खारघर. आणि आता दुसऱ्या षटकापासून पूर्ण मॅच पर्यंत आपल्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील नरेश डोमे सर आणि त्याचबरोबर मनीष पाटील. धन्यवाद. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. 9 धावा. संमिश्र अशी सुरुवात आहे. आपण फार चांगली म्हणणार नाही, कारण 10च्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये स्कोअर ठेवलाय. आपण बघतोय या स्पर्धेला सातत्यानं मोठ्या उंचीवरती पोहोचवणारं व्यक्तिमत्व अर्थातच काटेगावचे धडाडीचे माजी उपसरपंच काशीनाथ दादा पाटील यांना स्क्रीनवर. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक सूक्ष्म असं निरीक्षण असतं काशीनाथ दादांचं आणि एक दानशूर म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. विशेषतः क्रिकेटच्या स्पर्धांना, आयोजकांना, खेळाडूंना भरपूर सपोर्ट असतो काशीनाथ दादांचा. तर जाऊया मैदानामध्ये. इथे माझ्या समवेत मीरा भाईंदरवरून जोडले जात आहेत तर याबरोबरच जमिनीचा समांतर चेंडू खेळला जातो एजाजकडून मिड विकेटला. 1 धाव इथे मिळणार आहे आणि एका धावेबरोबर धावफलक 10 वरती पोहोचणार आहे. एजाज कुरेशी, अमित नाईक या दोघांना आपण बघतोय दुसऱ्या विकेटसाठी. भार्गव 11, बालाजी 11 राजकोट. विशेषतः वनराज भाई गोयल सातत्यानं देशभर या संघाला सपोर्ट करत असतात. कोणत्या ना कोणत्या खेळाडूंना वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्पर्धांमध्ये सपोर्ट असतो त्यांचा. सन्मान्य रामशेठ म्हात्रे आवर्जून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये संघ देत असतात. आज एक तगडी टीम भार्गव 11 आपल्याला बघायला मिळते. या दोन्ही अत्यंत या उंच फटका अमित नाईकचा. आकाशामध्ये बराच वेळ चेंडू आहे, हवेमध्ये हेलकावे खात असताना आणि तिथे 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 4 धावा मिळतील. दरम्यान आपण स्ट्रोकमध्ये फोर्स केल्या बॉलला आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक 2 पोचले. ते बॉलपर्यंत चांगलं स्ट्रगल पाहायला मिळालं, पण सर ते शेवटी बॉल सीमारेषे बाहेर पोचला आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. तर टीम प्रवीण 11ला आणि धावसंख्या पोहोचते प्रवीण 11 या संघाची 14वर. 14 रन्स ऑनबोर्ड. योगेश पेणकर लवकरात लवकर बाद झाले, पण त्यानंतर इजाज कुरेशी आणि अमित नाईक या दोघांनी किल्ला लढवण्याचं काम केले. दोघांच्या बॅटमधून 1-1 चौकार आलेला आहे. अक्षय सिंग दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळेल. अक्षय सिंग हा उत्तर प्रदेशचा गोलंदाज आहे आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती त्यानं खूप चांगले क्रिकेट संपूर्ण देशभरात खेळले. यस, बाहेरची कट जरूर आहे. क्षेत्ररक्षक थोडासा मागे आहे. अडचण तिथे जरूर होते अमित नाईकसाठी, मात्र दुसरी धाव देखील इथे पूर्ण होणार आहे. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक सेट केलेले आहेत आणि त्याच झोनमध्ये बॉल गेला होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते अक्षय सिंगची. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर चौकार आला. त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी त्यांनी क्रिएट केली होती, पण त्यानंतर हा डबल म्हणजेच क्विक डबल आपण पाहायला मिळाले आणि त्याचमुळे कुठेतरी ऊर्जा दोन्ही फलंदाजांची दिसून येते. अमित नाईक आणि इजाज कुरेशी चांगलं कोऑपरेशन एकमेकांना देत आहेत. यस, अमित नाईकचा फटका फसलेला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि दुसरा फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये गमावला भार्गव 11. आणि ही विकेट पुरस्कृत केली होती योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने आणि अमित नाईकची निराशा चेहऱ्यावर पाहायला मिळते. शॉट ऑन पूल खेळला होता आणि त्या ठिकाणी श्रेयस कदमने कुठली चूक न करता तो झेल टिपला आणि अमित नाईक आता परतीचा प्रवास करतोय. सुरुवात योगेश पेणकरच्या वतीनं चांगली होईल अशी अपेक्षा होती, ती झाली नाही. अमित नाईकने खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली होती इजाज कुरेशी सोबत, पण त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात ते स्वतःचा विकेट गमावून व्यासपीठावर सन्माननीय काशीनाथ पाटील दादा पाहतोय आपण, ज्यांनी नेहमीच क्रिकेटला आपलं प्रेम दिलेलं आहे, आपलं समर्पण दिलेलं आहे.
स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान 2 फलंदाज बाद झालेले आहेत. प्रवीण 11 संघ या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय झाले 16 आणि 16 धावांवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. त्याचमुळे नरेश सर, ही खेळपट्टी ओळखताना थोडासा तुम्हाला वेळ घ्यावा लागेल. लीग स्टेजमध्ये आपण आहोत. लीग स्टेजमध्ये असताना दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टीवर बॉल कसा बाउन्स घेतोय त्या बाउन्सचा अंदाज न घेता सातत्याने तुमचा जो नैसर्गिक खेळ आहे तो खेळण्याचा प्रयत्न अमित नाईकने केला. एक चौकार त्याच्या वतीने जरूर मिळाला संघाला, पण ते त्यांचा विकेट टिकवून ठेवू शकले नाही. धावसंख्या 16, गडी बाद 2. मॅन इन फॉर्म रजत मुंडे, डाव्या हाताचा फलंदाज, कलात्मक फलंदाजीचा वारसदार मैदानामध्ये दाखल होतोय आणि एक धाव तो घेत खातं खोलतोय. चांभारलीच्या या खेळाडूनं ISPL गाजवली. उत्कृष्ट फलंदाजाचं 25 लाख रुपयांचं पारितोषिक त्यानं जिंकलेलं आहे आणि त्यानंतर तो दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये इथे दाखल झालेला आहे. एजाज कुरेशी समोर आहे. अक्षय सिंग आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा. यस, हो, हवेमध्ये जरूर होता. थोडासा हलका हात वापरला इथे आणि एक धाव एजाजला प्राप्त होईल. 18 धावा 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होते. 2 गडी बाद बालाजी 11 राजकोट, भार्गव 11. तर या ठिकाणी स्ट्रगल तर पाहतच आहोत, कारण हा एक डिलेमा होता फलंदाज इजाज कुरेशीच्या मनामध्ये की स्ट्रोक नक्की खेळायचा आहे कसा. पण शेवटी त्यांनी ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळलं जरूर, पण त्या ठिकाणी एक धाव मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 18 धावा प्रवीण 11 या संघाची झालेली आहे. 2 फलंदाज बाद झालेत. एक चांगला उल्लेख रजत मुंडेचा नरेश डोबे सरांनी केला की एक मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्हाला एक उच्च स्तराचं बक्षीस मिळते अशा वेळेला तुमच्याकडून अपेक्षा देखील तेवढ्याच असतात, तुमच्या संघमालकाकडून, तुमच्या कॅप्टनकडून, तुमच्या चाहत्यांकडून. आणि तीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पाहूया रजत मुंडेचा खेळ कसा राहतोय. एका बाजूला आपण गोलंदाजांचं जर विश्लेषण पाहिलं तर अनिकेत सानपने पहिलं षटक हाताळलं होतं, ते 9 धावांचं होतं, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. दुसरं षटक अक्षय सिंगने हाताळलं, 9 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. त्याचमुळे दोन्ही षटकांमध्ये गोलंदाजांनी विकेट टेकर ही भूमिका अदा केली. दोन्ही गोलंदाजांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केलेली आहे. पुन्हा एकदा अनिकेत सानप यावेळेस स्लॉक करायचा प्रयत्न होता, मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑनकडे पाठवलाय आणि एजाज कुरेशीला 1 धाव इथे मिळणार आहे. 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रवीण 11 खारघर. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे, त्याचमुळे मिडॉन नाही आहे. त्या संधीचा फायदा उचलताना हा स्ट्रोक त्यांनी एक्झिक्यूट केला. थोडासा वेळ स्वतःला देत आहेत इजाज, कारण त्यांना माहिती आहे की ज्या खेळपट्टीवर आपण खेळतोय त्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी थोडासा वेळ स्वतःला देणं आवश्यक आहे. त्याचमुळे सिंगल डबलने धावफलक हलता ठेवण्याचं काम ते करत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 2 गडी बाद 19. अनिकेतचा प्रयत्न होता, मात्र चेंडू हातातून निसटलेला आहे. खरं तर ज्यावेळेस तुम्हाला चेंडू फिरवायचा असतो ना, एकदम बोटात कधी कधी वरच्या पेरामध्ये चेंडू पकडावा लागतो. वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीप्स असतात गोलंदाजांकडे. इथे देखील हातातून ग्रीप निसटते, कारण उष्णता जास्त आहे, घाम येण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे या गोष्टी सहज शक्य आहे. डेड बॉल करतायत पंच. तर बघूया धावफलकावरती 19 प्रवीण 11. यस, स्लॉक करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न अनिकेत विरुद्ध हे आश्रय वापरलंय आणि मिड विकेटला इथे ते यशस्वी ठरलंय. रजत मुंडेला मिळतील 4 धावा. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस, अत्यंत पॉवरफुल चौकार. फुलटॉस बॉलला स्वीपच्या माध्यमातून खेळताना तो चौकार वसूल केलेला आहे, कारण मोठा गॅप होता. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान तो मोठा गॅप तो हेरलेला आहे आणि चौकार रजत मुंडेने वसूल केलेला आहे. 4 धावांची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 23. यस, चेंडू बॅट पर्यंत येऊ दिला. हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तर 1 धाव. अक्षयला आपण बघतो मागचं षटक अत्यंत प्रभावी हाताळलं अक्षय सिंगनं, जो उत्तर प्रदेशवरून या मैदानामध्ये आलेला आहे. 23 धावा 2 गडी बाद प्रवीण 11. आतापर्यंत अनिकेतचं स्पेल चांगलंच राहिलेलं आहे. खरं तर विकेटचा शोध त्याने घेतलाय. अधूनमधून तो फलंदाजांना संभ्रमात टाकणारे चेंडू हाताळतोय. सुरुवात सोपी नसते, पण सुरुवात सोपी बनवण्यासाठी तुमची मेहनत खूप महत्त्वाची आहे.
आणि ती मेहनत गोलंदाज अनिकेत सानप घेतो. या षटकाचा आपण आढावा घेतला तर एक चौकार जरूर आलेला आहे. त्याचमुळे कॅप्टन सुमित ढेकळे देखील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवतोय, क्षेत्ररक्षणावर लक्ष ठेवतोय, गोलंदाजाला नेव्हिगेट करतोय की यानंतर षटक कसं हाताळलं गेलं पाहिजे. कारण आतापर्यंत दोन्ही फलंदाज सेट होण्याचा प्रयत्न करतायत. 2 फलंदाज बाद झालेत. 24 धावा प्रवीण 11. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न इथे बघितलं होतं. क्षेत्ररक्षक थर्ड मॅनचा डीप आतमध्ये आणला होता. गॅप होता तिथे. रिव्हर्स अत्यंत यशस्वी फटका इथे. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस पॉवरफुल चौकार. रिव्हर्स स्वीप इजाज कुरेशी हा एक टेंटेटिव्ह फलंदाज आहे. योग्य वेळ पाहून तो फटक्यांची निवड करतो आणि यावेळेस त्यांनी पाहिलं होतं की ऑफ साईडला सर्कलच्या बाहेर कोणीच नाहीये. एक्स्ट्रा कव्हर पासून थर्ड मॅन पर्यंत जर लक्ष वेधलं तर त्याच संधीचा त्यांनी फायदा उचलला आणि चौकार खेचला. धावसंख्या 28. पुन्हा एकदा एक निश्चित मोठ्या फटक्याच्या तयारीत होता, मात्र ओळखलं होतं अगोदरच अनिकेतनं. पॅडवरती चेंडू आदळतोय. लेग बाईटची एक धाव वाढ होईल आणि धावफलकावरती आता येत आहेत 29 धावा. प्रवीण 11 खारघर. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना आणि स्ट्राईक एंडवरती रजत मुंडे. यस, इथे पुन्हा एकदा उजवा गुडघा टेकून, आता डाव्या हाताचा फलंदाज आहे, डावा गुडघा टेकून त्यानं फटका इथे सजवलेला आहे मिड विकेटला. एक धाव रजतला प्राप्त होऊ शकते आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपेल. प्रवीण 11 खारघर 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. चांगली पार्टनरशिप होते रजत आणि इजाज या 2 फलंदाजांच्या दरम्यान. जी आवश्यक बाब आहे योगेश पेणकर आणि अमित नाईक बाद झाल्यानंतर. आप सभी का फिर से बात स्वागत है, लेकिन बीच मैदान में ड्रिंक ब्रेक यहाँ पर होता हुआ हमारे साथ में यहाँ पर जुड़े हैं। अगर देखिए तो आईएसपीएल का बड़ा मंच, आईएसपीएल माजी मुंबई के कप्तान भी रह चुके, विनर टीम का हिस्सा। वो कहते हैं ना 3 ओवर स्ट्रैटेजी यहाँ पर अलग है। आप देखिए पानी की बोतल लेके अंदर नहीं जाएंगे, लेकिन यहाँ से मैचेस देंगे। तो देखिए एक आईएसपीएल का सफर और स्वर्गीय रतन बुआ स्मृति चषक आप खेल रहे हैं। विजय जी कैसा महसूस कर रहे हैं यहाँ पर? पहले तो मैं स्वर्गीय रतन बुआ पाटिल क्रीडा नगरी में जो ये टूर्नामेंट होता है ऑर्गेनाइज करते हैं, उनका मैं बहुत तहे दिल से शुक्रिया करना चाहूँगा कि बहुत साल से ये टूर्नामेंट लगातार उन्होंने शुरू रखा है और वही जोश वही जोर और उसी जज्बे के साथ ये टूर्नामेंट होता रहता है। तो ये टूर्नामेंट खेलने का मज़ा ही अलग है। ऐसा नहीं कि आईएसपीएल और रतन बुआ कंपेयर करना है, बट स्टिल ये टूर्नामेंट और वो टूर्नामेंट में बहुत ही फ़र्क है। यहाँ खेलने में मज़ा अलग है और वहाँ खेलने में मज़ा अलग है। तो इनका मैं बहुत दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा कि यही टूर्नामेंट ऐसे ही लगातार शुरू रखे। अब देखिए यहाँ से लगभग 3 ओवर तक गेंदबाजों का आप देखिए तो फाइटर जेट आपके डगआउट में, लेकिन यहाँ से आप आगे मैसेज क्या देना चाहेंगे रन के बढ़ाने के लिए? क्या संदेश यहाँ से देना चाहेंगे आप? जी हाँ, अभी तो स्टार्ट फिलहाल अच्छा हुआ है, विकेट तो जाएंगे, पर अभी 3 ओवर में अभी नीचे विकेट बचा है बहुत सा। बैट्समैन भी अच्छे हैं, विकेट पे भी 2 बैट्समैन अच्छे हैं। तो मुझे लगता है वो लोग ने थोड़ा सा चार्ज करके अपना स्कोर 60 to 65 प्लस कैसे करेंगे उसके ऊपर ध्यान देना चाहिए। ये थे सांगली एक्सप्रेस मांगलेगांव को एक बड़ा पर्दे पे ले जाने वाले विजय जी। और देखिए इन्होंने मैसेज ये दिया कि डगआउट में बहुत सारे खिलाड़ी है, एक चार्ज है, आप चार्ज लीजिए, बड़े स्कोर खड़ा कर लीजिए। यही से यहाँ पर मैसेज दिया है। एक अलग फॉर्मेट है, अलग एक्शन यहाँ से विजय जी इन्होंने यहाँ पर दिया है। तो देखिए बीच मैदान में रिएक्शन क्या होगा, सीधे जाएंगे कॉमेडी बॉक्स में के साथ में जुड़ जाएंगे। थैंक यू वेरी मच। धन्यवाद सलीम भाई. तर 3 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे आणि 30 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर जसा उल्लेख विजय पावलेंनी केला की ही स्पर्धा अशीच सातत्याने पुढे प्रत्येक वर्षी आयोजित केली गेली पाहिजे. असा मोठा मंच प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. कारण मागच्या 20 पर्वांपासून क्रिकेटपटू घडलेत. खरं तर मोठ्या स्पर्धेत खेळत असताना स्वतःला ओळखताना क्रिकेटपटू घडतात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पायांची स्ट्राईड मोठी केली, पण गोलंदाज अक्षय सिंग यांच्याकडे प्रत्येक फलंदाजाला ओळखण्याचा तंत्र आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाठ ठेवला, विकेट किपर इन ॲक्शन, डॉट बॉल. उजव्याच्या बाहेर चेंडू टाकला आणि एक जबरदस्त ऑफ कटर आपण म्हणतो या चेंडूला. रजत मुंडे ISPL मध्ये 284 धावा या सीझनमध्ये फटकावल्या आणि त्याचबरोबर एका इनिंगमध्ये 58 हा त्याचा हायेस्ट स्कोअर होता.
पायांचं मोजमाप विचारणारा हा बॉल आउटसाइड द लेग स्टॅम्प इम्पॅक्ट असंच कुठेतरी पंच दर्शवतायत. लेग बायची एक धाव मिळते. जबरदस्त गोलंदाजी अक्षयची पाहायला मिळते. फलंदाजाला काही ओळखू देण्याच्या अगोदरच ते काम करून जात आहेत. लेग बायची एक धाव मिळेल. धावसंख्या 31 2 गडी बाद. दोघांमध्ये चांगलं बॅटल इथे रंगलेलं आपण बघतोय. खरं तर ज्या मूडमध्ये होता, जो फटका त्याला हवा होता आणि तो कुठे खेळणारे अगोदरच माहीत असावं आणि त्यामुळंच योग्य चेंडू इथे आलाय. जो चेंडू पायावरती आदळलाय, हात पूर्णपणे बांधून टाकले होते इथे रजत मुंडेचे. धावफलकावरती 31 2 गडी बाद. प्रवीण 11 खारघर. इजाज 12 वर, रजत 7 वर. अक्षय यांनी आतापर्यंत 1 विकेट घेत असताना 9 धावा खर्च केलाय. गोलंदाजांसाठी थोडं सोपं आहे कारण दोन्ही लेफ्टी बॅटर्स समोर आहेत, त्याच्यामुळे त्यांना जास्त काही विचार करण्याची गरज भासत नाहीये, क्षेत्ररक्षण बदलण्याची गरज भासत नाहीये. पण यावेळेस बॅटची टॉपेज, क्षेत्ररक्षक नाहीये कव्हरला, पण मिड ऑफचा आहे, पोहोचतोय बॉलवर, टिपतोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. येते ही योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. थँक्यू DJ हंश. निश्चित महाराष्ट्रातील एक अशी मानाची स्पर्धा आहे. आज हे मानाचं पान जगभर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मिरवलेलं आपल्याला बघायला मिळते. अर्थात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेनं क्रिकेटची समृद्धी जगासमोर आणली. क्रिकेट एक वलयांकित खेळ झालेला आहे आणि वैभवशाली, गौरवशाली 21 वर्षांची भव्य परंपरा म्हणजेच जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आयोजित स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. चौथं षटक इथे सुरू आहे. धावफलकावरती 31 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रवीण 11 खारघर. नितीन माटुंगे आयडियली एक चांगला मिडल ऑर्डर बॅटर आहे, मोठ्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो आणि पाहूया या मध्यंतरामध्ये त्याचा खेळ त्याच्या संघासाठी कसा मिळतोय. कारण आता अगदी गरज भासलेली आहे. इजाज कुरेशी यांनी थोडीशी धीमी सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार खेचला, पण त्यानंतर पुढच्या 4 बॉलवर त्यांनी 4 सिंगल. थोडा संयमाचा खेळ इजाजचा. चांगला बॉल, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, बॅकलिपला खाली घेऊन बॉलला सरळ बॅटने खेळले. लॉंग ऑनला एक सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्रायकर एंडला फलंदाज रजत पोहोचतोय. एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 32. कोल्हापूरचा हा रांगडा गडी मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेला आहे. पहिला चेंडू लेंथ होता, सरळ बॅटनं बॉलच्या पिचपर्यंत पोहोचला आणि गोलंदाजाच्या अगदीच उजव्या बगलेतून त्यानं चेंडू पाठवला वाईडिश मिड ऑनला. 1 धाव इथे प्राप्त होईल. धावफलकावरती 32 3 गडी बाद. प्रवीण 11 खारघर. ओव्हर द विकेट अक्षय. शॉट ऑफ लेन ऑन साइडला पुल करताना बॉलला गुल केलंय. थेट द्वारकानाथ संजयगिरी स्टँडच्या पलीकडे येतोय हा माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज सिक्सर. काय षटकार आपण बघतोय. उजव्या बाहेर जाणारा चेंडू होता, परफेक्ट पोझिशन आणि पुल केलं चेंडूला. बॅकफूट वरून जबरदस्त फोर्स लावला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला दाखवला आसमान. एक अतिशय सुंदर फटका, लाजवाब फटका इथे मिळतोय. 6 धावा. रजत मुंडे सुपरस्टार ताकदीचा षटकार खेचलेला आहे आणि स्कोर शीटवर पहिल्यांदाच 6 धावा लिहिल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त काम या ठिकाणी प्रत्येक जण करतोय. अशोकजी पाटील देखील खूप चांगली स्कोरिंग करतायत आणि त्या स्कोरिंगच्या माध्यमातून आम्हाला अचूक असे अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतात. प्रवीण 11 खारघर संघ आता चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. या षटकाराने धावसंख्या 38 3 गडी बाद. आता शेवटचा 1 बॉल बाकी. चौथ्या षटकातला दडपण वाढलंय अक्षय सिंगवरचं. ओव्हर द विकेट आणि तेच दडपण दिसतंय सुद्धा. फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवण्याचं तंत्र त्यांनी वापरलं होतं, पण बॉल खूप जास्त लांब राहिलाय. वाईड बॉलची 1 धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 39. सातत्यानं बघतो आपण असे चेंडू टाकताना गोलंदाजांना शरीरापासून लांब टाकायचा प्रयत्न असतो. लेंथ बॉल टाकलं तर फलंदाजाला पोहोचणं तिथपर्यंत कठीण होतं. मग थोडीशी लाईन भरकटली की वाईडमध्ये त्याचं रूपांतर होतं. अक्षय सिंग.
पुन्हा एकदा चांगला बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर ड्राईव्ह केलाय मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये उजवीकडे सरकून बॉल अडवेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 40 धावा 3 गडी बाद. प्रवीण 11 खारगर. हीच लेंथ हवी होती या अगोदरच्या बॉलला देखील अक्षय सिंगला, मात्र तो थोडासा भरकटला होता. इथे कंट्रोलमध्ये आणला त्यानं चेंडू आणि अक्षरशः रजत मुंडेला तिथे मोठ्या फटक्यापासून लांब ठेवलं. तर 40 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 4 संपल्यानंतर प्रवीण 11 खारगर, रजत मुंडे, नितीन माटुंगे ही जोडी इथे मनीष सर मैदानामध्ये आहेत. दोनही स्टार आहेत आणि दोघांनी मागच्या काही आठवड्यांमध्ये सातत्यानं धावा बनवलेल्या आहेत. मनीष सर, काय वाटतं की 12 चेंडू शिल्लक आहे, 40 आत्ता धावफलकावरती, फायनल टोटल काय असेल? बघा, कालची जी मी पहिल्या विकेटची पार्टनरशिप पाहिली रवी आणि मुन्नाची, जी 3 आकडी होती, जर तोच खेळ या 2 फलंदाजांनी आठवला तर हे 70च्या पलीकडे सुद्धा जाऊ शकतात. मैदान हेच आहे, सत्र थोडंसं वेगळं आहे. त्याचमुळे पाहूया आता 70च्या पलीकडे की अलीकडे बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय तो म्हणजे इम्रोज पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेतोय. धावसंख्या 40 3 गडी बाद. प्रवीण 11 खारगर. फुल टॉस रिव्हर्स स्वीप, पण षटकरक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये तैनात ठेवलेले आहेत. दरम्यान थ्रो थोडासा कॅज्युअल आहे, लांब आहे, 2 धावा पूर्ण होत आहेत. क्षेत्ररक्षक वेळेवर पोहोचला होता अक्षय, पण त्याने थ्रो थोडा कॅज्युअल केला बॅटिंग एंडला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केला, पळून धावसंख्या 42. या खेळपट्टीवरती तुम्हाला खेळायचं असेल तर आम्ही कालपासून बघतोय खूप वेगवान रनिंग बिटवीन द विकेट बऱ्याचशा खेळाडूंमध्ये बघायला मिळाली आणि क्षेत्ररक्षकांना सुद्धा थ्रो टाकताना त्यामुळं अतिशय विलक्षण वेगवान हालचाली करणं गरजेचं राहतं. इथे 2 धावा अगदी लिहिल्या पूर्ण होतात. इम्रोज चांगला बॉल हाफ वॉली होता, ड्राईव्ह केलाय गोलंदाजाच्या दिशेने, गोलंदाजाने पायाच्या साहाय्याने बॉल डायव्हर्ट केला, पण त्यानंतर क्षेत्ररक्षक पोचतोय बॉलवर राज, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 43 वर. हे काय होतं, ज्यावेळेस चेंडू इम्रोजकडे येत होता त्यांनी अडवण्यासाठी पाय जो पुश केला त्याने, खरं तर किक केली बॉलला, असं वाटलं की तो फुटबॉलमध्ये पास करतोय, पण एक धाव जरूर आलेली आहे कारण खूप लांबही आला चेंडू. त्याचं पायाचं टायमिंग सुद्धा खूप चांगलं होतं. 43 धावा 3 गडी बाद. प्रवीण 11 खारगर. फॉलो थ्रू मध्ये तुम्हाला चपळ राहावंच लागतं आणि गोलंदाजी करताना मुख्यत्वे तर तुम्हाला ते करावंच लागतं. नितीन माटुंगे यांना तुम्ही स्क्रीनवर पाहतायत, चेहऱ्यावर खूप काही आहे, मनात खूप काही दडलेलं आहे, पण ते मैदानात आणणं देखील तितकंच गरजेचं आहे. पण गोलंदाज इम्रोज देखील नेहमी लीड करताना पाहतो आपण इम्रोजला, पहिली षटकं तो हाताळत असतो, पण आता 5व्या षटकासाठी इम्रोजला राखून ठेवलंय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्लिअर होता होता राहिला. क्षेत्ररक्षण वरच्या स्तराचं पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी 5 वाचवलाय, टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळेल. एक सिंगल ऍड होईल, धावसंख्या पोहोचते. आपण आता पुन्हा एकदा पंचांच्या निर्णयाकडे पाहूया की बाउंड्री चेक केली जाईल. इथे सादिक राजापूरकर सर तिसऱ्या पंचांकडे येत आहेत. काय घडलंय तिथे सीमारेषेवरती, मात्र फटका चांगला होता, एक्झिक्युशन निश्चित चांगलं होतं. क्षेत्ररक्षकाने जी हनुमान उडी मारली, वाह काय लाजावं होते. आपल्या संघासाठी 100% योगदान कसं द्यायचं असतं या 2 संघाकडून आपल्याला शिकायला मिळेल. आणि तिथे होता प्रथमेश ठाकरे, मोठी हनुमान उडी, उंच उडी मारून त्याने चेंडू घेतला. आता ज्यावेळेस तो लँड होतोय त्यावेळेस तो कुठे लँड झालेला आहे, ज्यावेळेस तो जमिनीला स्पर्श करत होता ते होते त्याचे पाय, तेव्हा त्याच्या हातामध्ये चेंडू होता का, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. आणि मग 19व्या नियमाच्या अत्यंत बारकाईने सगळ्या गोष्टी तपासून पंच इथे त्यांचा निर्णय ठरवतील. मात्र आपण पाहिलं होतं नितीन माटुंगेने हा फटका खरं तर जनरेट केला होता. एक अतिशय जबरदस्त फलंदाज आहे, गुणवत्ता त्याच्यामध्ये भरपूर आहे आणि बायचं इथे त्याला 6 मिळणार आहे की 1 मिळणार आहे. वॉट अ फिल्डिंग एफर्ट. एकच धाव मिळेल, धावा 5 वाचवलेल्या आहेत. बघा, प्रथमेश ठाकरे पूर्ण बॉडी स्ट्रेच करून त्यांनी प्रसंगावरून राखत बॉल आत ढकलला आणि आपल्या संघासाठी धावा वाचवल्या. कॅच पूर्ण नाही झाली तरी काय झालं, धावा वाचवणं हे महत्वाचं होतं आणि धावा वाचवलेल्या आहेत बालाजी 11 राजकोट भार्गव 11 या संघासाठी. 70-70 लाईव्हच्या कॅमेरामॅन ऑपरेटरचं भरपूर कौतुक आहे. हो, बॅटच्या टोला कनेक्ट होतोय बॉल, डीप मिडॉनला जाईल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण वरच्या स्तराचं पाहायला मिळतंय. यावेळेस राज गोठणकर तुम्हाला मैदानात पाहायला मिळाले. व्ही मध्ये 2 उच्च दर्जाचे क्षेत्ररक्षक तैनात ठेवलेत. विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, अभेद्य भिंतीप्रमाणे त्या क्षेत्राचं रक्षण करतायत. खूप लवकर फटका खेळला होता, चेंडू थोडासा उशिरानं आला आणि त्यामुळेच तो बॉटम एजला लागला चेंडू आणि खेळायचं होतं स्क्वेअर लेगला. चेंडू जातोय तो लॉंग ऑनला
तर धावा इथे मिळतील 3 धावा या ठिकाणी रजत मुंडेला आणि धावफलक देखील पुढे पोहोचणार आहे. प्रवीण 11 खारघर हळूहळू धावांचा वेग वाढवतायत आणि पोहोचतायत ते तब्बल 48 वर 3 गड्याच्या मोबदल्यात. हो, यावेळेस बॅटची टॉपेज पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली आहे आणि संधी चुकली, जजमेंट चुकलं आणि त्याचमुळे कॅच ड्रॉप झाली. सोपा मौका होता आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये अशा फलंदाजाला संधी देणं जो फलंदाज तुम्हाला त्रास देऊ शकतो, धोकादायक ठरू शकेल. ही मोठी चूक आहे, मोठी चूक आहे. ज्यावेळेस येताना ती छोटी दिसते, मात्र सूक्ष्मदर्शकाखाली ठेवली की जशी मोठी होते ना, तशी चूक मोठी होत जाणार आहे. नितीन माटुंगेला अशा प्रकारे सोडून देणं हे आपल्या पायावरती मारून घेतलेली कुऱ्हाड ठरू शकतं. हो, यावेळेस बघा बॅटची एज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. येते योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स विकेट. मागचे 3 चेंडू आपण बघत होतो. नितीन माटुंगेला खेळताना पहिला फटका फसला होता, त्याच्यानंतर तिथे 3 धावा मिळाल्या, पुन्हा तो स्ट्राईकला आला, पुन्हा त्याचा चेंडू उंच हवेमध्ये उडाला, तिथे त्याला जीवदान मिळालं आणि आता हा चेंडू बघतोय आपण उजव्याच्या बाहेर होता आणि चेंडूला लांबून दिलेला फ्लाइंग किस हा कधीही धोकादायक असतो. इथे कड घेतली आणि त्याची शिक्षा नितीन माटुंगेला निश्चित मिळालेली आहे. अजून एक फलंदाज प्रवीण 11 खारघर संघाने गमावलेला आहे. तर बघा 1 मार्च 2025 ही डेट सेव्ह करा. ठाणे रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया. केतन म्हात्रेच्या नेतृत्वाखाली ठाणे रायगड संघ इथे मैदानामध्ये उतरेल, तर त्यांच्या विरोधी रेस्ट ऑफ इंडिया असणार आहे. करण अंबाल, अभिषेक दल्लोरच्या नेतृत्वाखाली एक तगडी फाईट आपल्याला बघायची आणि सगळ्या देशभराला टेनिस क्रिकेट चाहत्यांना या लढतीची प्रचंड उत्सुकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल तो ओमी केणे. दिवा कोळीवाडा या परिसरातला हा खेळाडू आहे आणि भरपूर गुणवत्ता घेऊन तो आज स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेला आहे. प्रवीण 11 खारघर संघासाठी तो खेळणार आहे. अर्धशतकांचा बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं ओमी केणे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला आपण रजत, स्ट्रायकर एंडला ओमी जे फ्रेश बॅटर आहेत, षटक संपलंय म्हणून ते नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. पहिला बॉल वाईट आणि रेफरल आलेला आहे, चॅलेंज केलंय व्हाईट बॉलला. क्षेत्ररक्षकांना कदाचित हा निर्णय मान्य नसावा. सुमित ढेकळे त्यांच्या पाठीमागे आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यांचा अधिकार वापरलेला आहे आणि आपण बघतोय की आता मॅच देखील अखेरच्या षटकांमध्ये आलेली आहे, त्यामुळं रेफरल तर काय घरी घेऊन जाऊ शकत नाही, तो इथे वापरावाच लागणार आहे. मात्र योग्य वेळेस तो वापरला तर संघाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि हेच ओळखलंय सुमित ढेकळेनं. रेफरलचा निर्णय त्याने घेतलेला आहे आणि बाहेरचे तिसऱ्या पंचांकडून त्यावरती काय प्रतिक्रिया येते, यस और नो, आणि तिथून पुढे राहील. अजूनही काही चेंडू खेळायचे. बऱ्याच वेळा चुकीचा रेफरल निवडल्यानंतर एखादा रेफरल खराब होतो आणि मग पुढे जाऊन एखादा चांगला निर्णयाचा फटका संघाला बसू शकतो. मात्र सुमित ढेकळे आहे तो अगदी योग्य रीतीनं रेफरलसाठी निश्चित प्रकारे जात असतो. जबरदस्त या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कधी फलंदाजी करणारा संघ हवी जातोय, कधी तर गोलंदाजी करणारा संघ हवी जातोय. त्याचमुळे हा तर क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ तर नेहमीच तुम्हाला तो आनंद देणारच आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी या दडून बसलेल्या आहेत आणि त्याचमुळे अनपेक्षित गोष्टींसाठी, अनपेक्षित घटनांसाठी क्रिकेटचा खेळ हा ओळखला जातो. आणि म्हणूनच आता पाहूया, या ठिकाणी रेफरल तर आलेला आहे, पंचांच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा आला आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने तो रेफरल घेतलेला आहे. चला, पुढचा सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. परी 11 वर्सेस LK स्टार. नाणेफेक तर होईलच. अंपायर्स कॉल, तर व्हाईट बॉलचाच इशारा आता मान्य केला जाईल, गृहीत धरला जाईल. एक धाव वाढेल आणि रिव्ह्यू रिटेन झालेला आहे. पीटी जॉन्सन बॉलिंग ट्रॅकवर. ऑफस्टम्पच्या बाहेरचा फुल लेंथ बॉल होता. अटेम्प्ट करायचा आहे की नाही करायचा या संभ्रमामध्ये फलंदाज होता. दरम्यान येतोय हा. पुन्हा एकदा या ठिकाणी रेफरल आलेला आहे. बॅटिंग टीमने आता रेफरल घेतलेला आहे. ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल.
पुन्हा एकदा टिपिकल खूप लांब टाकायचा प्रयत्न इथे गोलंदाज पीटी जॉन्सनचा पंजाबवरून हा खेळाडू मैदानामध्ये आलेला आहे. आज खरं तर आपण बघतो ना की भारत ही विविधतेमध्ये एकता आहे. अनेक भाषा, अनेक प्रदेश, वेगवेगळे प्रदेश एकत्र सांधताना हा सार्वभौम भारत देश तयार होतोय आणि क्रिकेटच्या माध्यमातून त्याची प्रचिती आपल्याला पुन्हा एकदा येते. इथे पाहू आपण उजव्याच्या खूप लांब टाकला होता चेंडू, फलंदाजाला तिथे पोहोचू दिलं नाही आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय, त्यामुळे आपल्याला इथे बघायचं आहे की तो काय निर्णय येतोय. या अगोदर क्षेत्ररक्षकांनी घेतलेला रेफरल अंपायर्स कॉल ठरला त्यांचा एक जो रेफरल, इथे फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे आणि रेफरल अनसक्सेसफुल होणार आहे. उजव्याच्या बाहेर परत एकदा पीटी जॉन्सन. मनीष, ही गोलंदाजी कशी आहे ज्यावेळेस खूप लांब चेंडू टाकले जात आहेत आणि अचूक टाकले जात आहेत? महत्वाचं काय आहे, जर स्टंप टू स्टंप अटॅक केला तर फलंदाज अटेंड करणार आहेच. त्याचमुळे कधी कधी ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल ठेवले जातात जेणेकरून फलंदाज वाईट बॉलची अपेक्षा ठेवतो, कधी कधी अटेम्प्ट घेत नाही आणि तोच चांगलाच निर्णय पीटी जॉन्सनचा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ते ठेवतायत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा रायझिंग बॉल पण पुन्हा एकदा वाईड लाईनच्या पलीकडून जातोय आणि अजून एक एक्स्ट्रा रन मिळणार आहे. नितेश कदम सरांचा व्हाईट बॉलचा इशारा, एकदा वाढते आणि धावसंख्या पोचते 51. एकदम दुसऱ्या लाईन वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे फक्त तो टाकत नाही चेंडू, चेंडूला तो फिंगर रोल करतोय, चेंडूला फिरवतोय आणि त्यामुळं जर तुम्ही असा बाहेर चेंडू टाकाल, अजून बाहेर घेऊन जात असाल तर तिथे वाईड होण्याची शक्यता वाढते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्याची मुभा फलंदाजांना मिळते. चांगलंच अडवलेलं आहे या षटकामध्ये पीटी जॉन्सनने फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलेलं आहे. धावसंख्या पोचते या एका धावेच्या मदतीनं 52. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे हा खेळाडू पीटी जॉन्सन, मॅन फ्रॉम पंजाब. पंजाबची समृद्धी, हरियाली घेऊन तो इथे मैदानामध्ये आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये महान राष्ट्र आहे आणि आज या खेळाडूचा खेळ आपण बघतोय. शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून त्यानं लांब ठेवलेला आहे. रजत मुंडे सामना करेल. हो, बॅटची रुबिकट, बॉल मागे जातोय. दरम्यान एक सिंगलच मिळेल, जास्त काय मत नाही. ओमी देखील प्रयत्न करतायत या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी, फटके शोधतायत पण मात्र ते फटके काय जास्त फायद्याचे ठरत नाहीये. एक सिंगल मिळते, एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 53-54. ओमीला पुन्हा एकदा हात आखडता घ्यावा लागला. शेवटच्या षटकामध्ये कधीच एखादा फलंदाज हे पसंत करत नाही की मला मोठा शॉट आला नाही, आलाच पाहिजे तो, आणि तो येणार. जर मनामध्ये विश्वास आहे तर तो येणार. दाखवलाय दम, मिळवल्या 6 धावा मॅक्सिमम. लॉंग ऑन होतोय क्लिअर, येतोय माहिवन, युवर पर्सनल पॅराडाइज शिसर. अत्यंत देखना फटका. मनीष, आपण बघितलं होतं की पीटी जॉन्सन लांब लांब चेंडू टाकत होता. सगळ्या चेंडूंमध्ये एकच चेंडू त्यानं थोडासा आतमध्ये घेतला, थोडीशी लेन पुढे ठेवली, गुड लेनचा फुलर लेनचा जवळपासचा चेंडू होता आणि तिथून रजत मुंडेनं काय उचललाय, वाह, लॉफ केला चेंडूला, हाफ फॉली बनवला. मिड विकेटवरून दिमागदार 6 धावा इथे प्रवीण 11 साठी प्राप्त करतोय रजत. शेवटचं षटक आहे, धावफलक मात्र पुढे जाणार आहे. 60 धावा, 60 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. श्रेयस बॉलवर पोहोचतील, रजतला तर स्ट्राईक हवीच आहे. थ्रो बघा, अप टू डेट, योग्य त्या एंडला थ्रो आलेला आहे पण दरम्यान 2 धावा तर पळून पूर्ण केले. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 62-62. एक चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र वेगवान रनिंग बिटवीन द विकेट घेत 2 धावा घेतलेल्या आहेत. अखेर 6 षटकांचा एक डाव इथे पूर्ण होतोय. नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतला होता भार्गव 11, बालाजी 11 राजकोट संघानं आणि विजयासाठी त्यांनी 61 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे. प्रवीण 11 खारगरनं विजयासाठी आव्हान ठेवलेलं आहे 61 धावांचं. अर्थातच भार्गव 11, बालाजी 11 राजकोट या संघासमोर
सन्माननीय स्वरूपजी पाटील आगरोळी विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मंचावरती उपस्थित आहेत. विनंती करतो आपण टॉस प्रसंगी उपस्थित राहा. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. दोन्ही संघनायक आपल्या समोर येत आहेत. इथे नाणेफेकीचा कौल होणार आहे. एका बाजूला आपण कॉल बघा माय हेवन आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असा लोगो आहे. इथे दोन्ही संघनायक आपल्या समोर आहेत. माय हेवन इज कॉल फ्रॉम परी 11. माय हेवन इट इज. टॉस जिंकलाय परी 11ने. सन्मान्य स्वरूपजी पाटील महामंत्री विश्व हिंदू परिषद आपलं मनपूर्वक आभार. आपल्या समोर परी 11चे संघनायक आहे. टॉस जिंकलाय. आज एक जबरदस्त मॅच समोर आहे आणि LK स्टार राजकोट बरोबर ही मॅच. कसं बघता या मॅचकडे डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिल्यांदा आणि समोरचा संघ पण चांगला आहे. खरं तर ही स्पर्धा आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक म्हटलं की ती जिंकणं ही प्रत्येक खेळाडूचा विश्वास असतो. मात्र असं जिंकता येत नाही. त्यासाठी तयारी असावी लागते. आज आपल्या संघानं खास काय तयारी केलेली आहे? कुठल्या गोष्टींना समोर ठेवून संघाची बांधणी केलेली आहे? नाही, बॅट्समन बॉलर्स सगळं काही चांगलं आहे आणि नक्कीच 2-3 मॅच बघतोय. चेसिंगला पण थोडं इझी नाही, पण आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. आज बघितलं असेल ही स्पर्धा मोठ्या मंचावरती तुम्ही खेळताय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुमच्यासाठी काय आहे? नक्कीच एक म्हणजे काय शब्दच नाही बोलण्याला, कारण ही स्पर्धा बघूनच आम्ही क्रिकेट म्हणजे जसं ही स्पर्धा खेळायची आहे त्याच्यानंतर आम्ही थोडा इन्स्पायर झालो त्याच्यामध्ये. शुभेच्छा असतील. आपण बघितोय परी 11 टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आपल्याला फलंदाजी करायचे. कसं बघताय मॅचकडे? सॉलिड है सर, अच्छा टीम है सामने. विश्वजीत मोटिया का टीम है, विशाल है लोग, और LK के आज हमारे 1-2 प्लेयर शॉर्ट हुए, पर टीम कॉम्बिनेशन अच्छा है. कोशिश करेगा पहला मैच जीते, क्योंकि आज सभी टीमें अच्छी है, तो लाइन से रात तक के बस हम लोग को मेहनत ही करने का. विकेट को देखा है आपने, आउटफील्ड को भी देखा है, तो आपके टीम के लिए एडवांटेज क्या है? एडवांटेज ये है कि विकेट अभी बहुत ही अच्छा विकेट बना है दोनों टीम के लिए. मतलब यहाँ पर अगर 60-65 बोलेगा तो फाइटिंग स्कोर है, और विकेट के साथ में क्राउड भी है. रतनबुआ खेलना सबका एक ड्रीम ही रहता है. कई साल से टूर्नामेंट हम लोग खेलने आ रहे हैं, और ये टूर्नामेंट में भी बस ये बोलो कि भाई ये फाइनल मारो तो इंसान का कॉन्फिडेंस लेवल हाई रहता है. स्वर्गीय रतनबुआ पाटिल स्मृति चषक के बारे में आप क्या जानते हो? सर ये मैं बहुत टाइम से खेल रहा हूँ सर. जब रोहित शर्मा सर के भाई के साथ में मैंने एंट्री किया था तब से टूर्नामेंट जाता हूँ. दादा एक नंबर आदमी है, और ये टूर्नामेंट भी एक नंबर ही है. ये थे हितेंद्र जाडेजा जो कप्तान है, उमर खान जो कप्तान है LK स्टार गुजरात के, और एक बेहतरीन मुकाबला अब होने जा रहा है. तर या मॅचमध्ये परी 11 जिंकला टॉस आणि स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. तर LK स्टार गुजरातला आपण या इनिंगमध्ये प्रथम फलंदाजी करताना बघणार आहोत. थँक्यू. शुक्रिया सर. स्वागत आप सबका है. आप देख रहे हैं स्वर्गीय रतनबुआ स्मृति चषक 2025 की कहानी. आप सभी को महाशिवरात्रि की ढेर सारी शुभकामनाएं. बीच मैदान में कड़ा मुकाबला है, और शायद कि हमारे साथ में IPL की मखमली आवाज़ हमारे साथ में कुणाल दाते सर जुड़े हैं. स्वागत आपका है. एक बड़ा मुकाबला है. देखिए तो बल्लेबाजों ने अच्छा काम किया है. थोड़ी देर तक गेंदबाजी मार पे मैन फ्रॉम सातारा भूषण गोले गेंदबाजी मार पे. पहले गेंद स्विच हिट खेलना चाहते थे, और शायद कि अच्छी गेंद के साथ में अच्छे टप्पे के साथ में भूषण गोले ने शुरुआत की है. हो, चांगली सुरुवात भूषण गोळेची. पहिलाच बॉल तुम्ही एक वेगळा अंदाज दाखवण्याचा प्रयत्न करताय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न तिथे झाला आणि बरोबर पॉइंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अलॉंग द कार्पेट बॉल त्याच्याकडे गेला आणि पहिलाच डॉट बॉल टाकलाय भूषण गोळेने. इस बात की सीधे गेंद और बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑन में बहुत कड़क शॉट यहां पर आता हुआ. ये आता हुआ बाय हेवन कड़क शॉट 6 रन. स्लॉट मध्ये बॉल तुम्ही टाकू शकत नाही. किती उंच पुरा गोलंदाज असेल आणि असे जर स्लॉट मध्ये बॉल टाकत असाल तर ते पार्किंग प्लॉट मध्ये जातील. आणि समोर हा फटका सजवलाय
प्रथमेश ठाकरे या बॅटिंगसाठी जाणला जातो. वारेड गावचा हा खेळाडू आहे भिवंडीचा आणि नेहमीच अशा मोठमोठ्या फटक्यांसाठी त्याच्याकडे ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग आहे आणि त्या टायमिंगच्या जोरावर माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज सिक्सर त्याच्या बॅटमधून येतोय. सुरुवात धडाक्यात झाली आहे आता भार्गव इलेव्हनची. बहुत ज़बरदस्त देखिए तो आपने सामने लेंथ अगर देखिए तो मिड ऑफ आपने रखा है, मिड ऑन रखा है, उधर लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ रखा नहीं है. तो आपने ओवर पिच गेंदबाजी तो शायद अपने पैरों पे कुल्हाड़ी है. तो शायद अब यहाँ पर थोड़ी सी रणनीति बदलते हुए अब देखिए तो मिड ऑन को लॉन के क्षेत्र में ढकलते हुए एक फ्लाई स्लिप है, गली है, पॉइंट है, शॉर्ट कवर है. मिड ऑफ के क्षेत्र में एक खिलाड़ी भूषण गोले फिर से एक बार और ये अवे फॉर बॉडी शरीर से दूर से खेला हुआ शॉट फ्लाई स्लिप में यहाँ पर फंसाया, जाल बिछाया था और एक उम्दा कैच पकड़ा और ये आता हुआ इस टूर्नामेंट की योगीराज बिल्डर एंड डेव्हलपर विकेट. आवश्यकता नव्हती, भरपूर बाहेर टाकलेला बॉल होता आणि छेडखानी करण्याचा प्रयत्न, बॅट फेकली त्या बॉलवर. एक षटकार आला होता बॅटिंग करत असताना बॅटर प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून आणि हा बॉल भरपूर बाहेर होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, बॅट फेकली त्या बॉलवर फ्लाय स्लिपमध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संकेत पाटीलने कोणती चूक केलेली नाहीये. मुरबीचा खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये हा झेल विसावतोय प्रथमेश ठाकरे. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसलाय भार्गव इलेव्हन या टीमला. देखिए तो काफ़ी अच्छी चाल बनाए थे. देखिए तो आपने एक बड़ा लंबा हिट लगाया तो शायद लेन को थोड़ा सा कम रखा. उसके बाद में देखिए तो बल्लेबाज ने गलती है कि उस गेंद का थोड़ा सा पीछा करने के से हटे और थोड़ा सा आवे फॉर बॉडी शरीर से दूर से खेला और बल्ले का बेहतरीन हिस्सा लग के वहाँ पर संकेत पाटिल ने बेहतर कैच क्रिएट किया. बेहतर काम यहाँ पर बीच मैदान में एक भूषण गोले ने वापसी की है. देखिए तो आज स्क्रीन के सामने लक्ष्मण जी, इनके चेहरे पे एक मुस्कान आप देखिए. हालांकि कल बहुत बढ़िया फाइट दी इनकी टीम ने लेकिन आखिरी मैच हारे, लेकिन वहाँ पर एक बढ़िया फाइट भी देते नजर आए. शायद एक बढ़िया मुकाबला बीच मैदान में यहाँ पर है. तगड़ा मुकाबला, बेस्ट वर्सेस बेस्ट का मुकाबला आप देख रहे हैं यहाँ पर, क्योंकि ये टूर्नामेंट खास है. टेनिस क्रिकेट विश्व का वर्ल्ड कप जिसको कहा जाता है, इस टूर्नामेंट में आप खेलें तो शायद यहाँ पर आपको दमखम दिखाना पड़ेगा. और न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए बीच मैदान में विश्वनाथ जाधव. देखिए यंग टैलेंट है, नजरें इस खिलाड़ी के ऊपर में. नाला सोपर से बिलोंग करने वाले विश्वनाथ, सामने भूषण. आड़ा बल्ला, शायद देखिए फुल टॉस गेंद थी. आड़ा बल्ला खिलाड़ी वहां पर मौजूद है. ऑन साइड के क्षेत्र में 2 का कॉल है. थोड़ा सा रिस्की है क्योंकि कॉल पे ध्यान दिया नहीं है. अंपायर की तरफ बात करेंगे तो अंपायर सीधा अंपायर ने रुक किया है, थर्ड अंपायर की तरफ रेफर किया है. 70-70 वॉर रूम में यहाँ पर आए हैं, लेकिन थोड़ी सी धक धक कुणाल सर यहाँ पर बढ़ गई है विश्वनाथ जाधव की. एक बेहतर गेंद अगर देखिए तो शायद खराब गेंद थी. इतना आसान नहीं है कि आते ही बड़ा शॉट खेले, लेकिन लक्ष्य की बात करेंगे तो यहाँ पर भी अच्छा काम करते नजर आ रहे हैं. एक बड़ा पहला गेंद डॉट, उसके बाद में लंबा छक्का फ्लाई स्लिप में वहाँ पर फंसाया, विकेट आया. तो शायद भूषण गोले एक बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है. सातारा जिला का गद की शान है और प्राउड ऑफ सातारा जिला सातारा. अब देखिए भूषण गोले एक्शन रिप्ले में इट्स नॉट आउट. थोड़ा जान हलक में आई थी और लेकिन ये एक्शन रिप्ले में देखिए तो बहुत तेज भागे. जान हलक में आई थी विश्वनाथ जाधव इनकी, लेकिन शायद यहाँ पर नॉट आउट कॉल होता हुआ. आठ रन लगे बोर्ड के ऊपर. देखिए तो टेनिस क्रिकेट विश्व के बाहुबली आप देखें तो सुमित देख लें 9 स्ट्राइक पे. बड़ा मंच का बड़ा सरदार है, लेकिन यहाँ देखिए तो एक अच्छा प्लेटफॉर्म. 62 रन 63 रनों का लक्ष्य भूषण गढ़ फिर से बार विश्वनाथ के लिए. और शायद यहाँ पर देखिए तो थोड़ा सा उल्टा पुल्टा खेलना चाहते थे अंपायर कैरेट्स व्हाइट बॉल. अतिरिक्त रन यहाँ पर जुड़ती हुई. दोन्ही टीमचे कॅप्टन मॅनेजमेंट आता लक्षात घ्या. रिवाइज टार्गेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. टोटल धावा झालेल्या आहेत 61 धावा झालेल्या आहेत आणि 62चं लक्ष आहे. 62 टू विन आहे. या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करणारा संघ आहे, त्याच्या समोर 62 धावांचं लक्ष आहे. 61 धावा झालेल्या आहेत. ओह जबरदस्त परफेक्ट यॉर्कर लेन डिलीवरी. थारा तीर्थ किया यहाँ पर विश्वनाथ जाधव को. भूषण गोले की ये गेंद थी, परफेक्ट यॉर्कर लेन डिलीवरी और बहुत बड़ी विकेट. OUT आउट. चारी मुंड्या चित विश्वनाथ जाधव.
रतन बुवा पाटील स्मृती चषक, स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक. डोंबिवलीची शान आहे, क्रिकेट खेळाचा मान आहे. गल्ली गल्लीतून सचिन निघाला, षटकारांचा पाऊस तुफान झाला. टेनिस क्रिकेट टुर्नामेंटचा बोलबाला अरे आला रे आला. थँक्यू सो मच. ओ काय यॉर्कर होता, लकडा तोड यॉर्कर, आतमध्ये येणारा बॉल, परफेक्ट यॉर्कर, चारही मुंड्या चीत केल्या, पूर्णपणे फलंदाजाला नेस्तनाबूत केलंय. गोलंदाजीमध्ये भूषण गोळेने पहिलं षटक, अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी त्याच्याकडून राहिली आहे. नवीन फलंदाज राज गोठणकर आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी. सुमित डेकलेच्या बरोबरीने राज गोठणकर. 9 रन जरूर आए हैं, लेकिन 2 बड़े बड़े विकेट अपने नाम भूषण गोले करते हुए. एक लंबा हिट आया था, लेकिन उसके बाद में गजब की गेंदबाजी. न्यू बैटर राज, ये अच्छा शॉट है, कड़क शॉट और पिच गेंद थी. खूबसूरत ड्राइव यहाँ पर किए. वैसे खूबसूरत तो मरीन ड्राइव है, लेकिन इस खिलाड़ी के कवर ड्राइव में दम है. ये आता हुआ मुक्ता ब्रांडेड चौकाचारन. फुलर लेनचा बॉल होता, बॅटचा चेहरा उघडला आणि क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार इथे वसूल केला राज गोठणकरने. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार आलाय आणि बॅटचा चेहरा थोडासा ओपन करत असताना एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, जस्ट लाईक ट्रेझर बुलेट. हा बॉल वेगाने गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर भार्गव 11 या टीमने धावा केल्या. 13, 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत भार्गव 11च्या. आणि या मॅच मध्ये टार्गेट आहे ते तुमच्या समोर 62 धावांचं, 62. परत एक वेळा सांगतोय, दोन्ही टीमचे कॅप्टन लक्षात घ्या, रिवाइज टार्गेट तुमच्या समोर सेट करण्यात आलेलं आहे. धावा करायचे 62, 61 धावा पहिल्या इनिंग मध्ये कंप्लीट झालेल्या आहेत. कड़क यहाँ देखिए तो शॉट, ऐसे शॉट देखने के लिए पब्लिक आते हैं, दर्शक आते हैं और काफ़ी सारा मनोरंजन करते हुए हैं. और देखिए तो ऐसा राज गोठणकर की अगर बात करें तो ऐसा लगता है कि डगआउट से सेट हो गया है और पिच गेंद ड्राइव किया, चौका आता हुआ. ये कहते हैं ना नपीतुली हो रही है. 2 विकेट जरूर आए, 13 रन खर्च किए. अब गेंदबाजी में अब देखिए तो संकेत पाटील गेंदबाजी मार पे हैं. या स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा रूल नाहीये. जे खेळाडू 11 खेळाडू पहिले खेळतील तेच खेळाडू तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये देखील मैदानामध्ये उतरावे लागतील. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळला जाईल. मैदानाच्या आतमध्ये जात असताना कॅप, टी शर्ट, ट्रॅक परिधान करणं अनिवार्य आहे. कॅप जमत नसल्यास तुम्ही अंपायरकडे ती देऊ शकता ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करण्यासाठी जाता. हे सर्व नियम तुम्हाला पाळावे लागतील. सुमित ढेकरे इस समय मिस टाइम, थोड़ा देर के लिए हवा में खेला और शॉट था, और आसान नहीं है क्योंकि पहला ओवर अगर देखिए तो 9 स्ट्राइक पे खड़े रहे. वो दूसरी ओवर की पहली गेंद पे स्ट्राइकिंग गेंद पे गए तो थोड़ा सा यहाँ पर वो कहते हैं इतना झिझक नजर आई शॉट खेलते हुए. दोन्ही बाजूला बॉल फिरवण्याची क्षमता आहे संकेत पाटीलकडे आणि पहिलाच बॉल थोडासा शरीरापासून दूर खेळला सुमित ढेकले. कव्हर्सला मिस टाइम झाला, बॉल हवेत राहिला आणि एक चांगली गोष्ट त्याच्यासाठी ही झाली की तिथे कोणताच खेळाडू नव्हता, डीप मध्ये ठेवला होता. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला, धावा मिळतात. टीमची धावसंख्या 14. राज गोठणकर पहिल्याच बॉलवर चौकाराने खातं उघडलं, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह दाखवला. पॉवर प्लेचं दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आणि गोलंदाजीसाठी संकेत पाटील मुरबी गावचा खेळाडू गोलंदाजी करताना दिसेल. राज गोठणकर फिर से बात तैयार होते हुए. नहीं ये बड़ा शॉट खेलना चाहते थे, थोड़ा सा देखिए बेहतर गेंद डाली है. थोड़ा सा बात करेंगे तो इतना आसान नहीं है कि जिनके दोनों तरफ ये टर्न कराने वाले माहिर गेंदबाज है तो शायद यहाँ पर वो शॉट सिलेक्शन थोड़ा सा खराब. प्लेयर चॉईस करणं देखील महत्त्वाचं असतं. अफजल मखदूम आणि योगेश पेनकर ज्या वेळेला 11 खेळाडू निवडायचे होते त्यावेळेला अंकित यादव हा देखील ऑप्शन होता या टीमकडे आणि त्याचं नाव 7व्या 8व्या क्रमांकावरच लिहिलं होतं आणि त्यावेळेला लगेच योगेश पेनकरने सांगितलं की मला संकेत पाहिजे या पहिल्या मॅचसाठी आणि तो गोलंदाजी करतोय. ओहो ये भी बेहतर गेंद, रन आउट का मौका, लेकिन कहते हैं बहुत तेज भागे थे. इट्स अ वाइड बॉल, अतिरिक्त रन भी यहाँ पर जुड़ता हुआ, लेकिन यहाँ से अगर देखिए बहुत जबरदस्त कॉल. वो कहते हैं ना दोनों के ऊपर भरोसा. हालांकि देखिए बाहुबली बहुत तेज भागे. एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं जिस तरह से पड़ने के बाद में गेंद बाहर निकली गेंद. इट्स अ वाइड बॉल कॉल. उसके बाद में
क्या बेहतर रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच में. विकेट वाचवण्याचा प्रयत्न आणि इथे तोपर्यंत एक धाव मिळाली. बाहेर निघाला बॉल लेग स्टंपच्या जास्त वळला आणि सरळ गेला मागे. उल्टा पुल्टा स्विच हिट खेलना चाहते थे, लेकिन कहते हैं ना मन बना लिया था कि ये शॉट खेलना है, लेकिन ये कमाल के गेंदबाज हैं. एक दूसरे के सामने खेलते तो एक दूसरे को परिभाषा बहुत जानते हैं, पहचानते हैं. तो एक डॉट गेंद यहाँ पर आती हुई. चांगली चॉईस योगेश पेनकरची. चांगला बॉल पकडून टाकलेला ऑफ ब्रेक बाहेर निघाला. लेग कटर होत असताना लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. इस बार देखिए उड़ाया लॉन्ग ऑफ वाइड क्षेत्र में. ये एक प्रॉपर कनेक्शन है और ये लगता हुआ बाय हेवन कमाल का कडक 6 रन. यावेळेला पुढे टाकलाय बॉल. चूक झाली आहे गोलंदाजाकडून. माय हेवन पर्सनल पॅराडाईज सिक्सर आलाय आणि स्लॉट मध्ये तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. थोडासा दुरून फिरवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता आणि हात खोलले. लॉंग ऑफ रिजन मध्ये बाहुबलीची ताकद इथे पणाला लावत असताना फलंदाज सुमित ढेकले आणि सुमित ढेकलेच्या बॅट मधून हा येतोय चांगला षटकार. चांगलं टायमिंग. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या फ्लाय होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22 धावा करायच्या त्या मॅच मध्ये 62-22 झालेले आहेत. 40 धावांची अजून आवश्यकता. मैच ये जबरदस्त है. पहले देखिए तो थोड़ा सा उल्टा पुल्टा खेलने की कोशिश थी, लेकिन उसके बाद में ओवर पिच गेंद थी लॉन्ग ऑफ वाइड क्षेत्र में कमाल का छक्का यहाँ पर अर्जित करते हुए ये 6 के साथ में 22 रन. ना बहुत जबरदस्त ये खिलाड़ी हैं. ये जानते हैं अपनी टीम को किस साथ से बनाना है, किस साथ से आगे लेके जाना है. पहली अगर देखिए गेंदबाज अगर डाले तो पहली सुलझाना इस खिलाड़ी को आता है. एक बड़े मंच का बड़ा खिलाड़ी बीच मैदान में सुमित ढेकले, सामने संकेत. इस बार फिर से एक और बातवा कॉमेडी बॉक्स को सलामी देने के लिए 2 for 2 सुमित ढेकले सेट ऑन फायर. 6 रन. मिड ऑफ आतमध्ये फोर्स करत असताना लॉंग ऑफ रिजन मध्ये कोणीच नाही आणि यावेळेला अटॅक सुरू झालाय. पहिले काही डॉट बॉल आले, परंतु त्याच्यानंतर बॉल फिरायचा जसा थांबला तसाच मात्र आक्रमण इथे सुरू झालेलं आहे आणि बॅक टू बॅक माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज सिक्सर इथे ठोकलेले आहेत. फलंदाजी करत असताना सुमित ढेकलेने हा षटकार तर एक्झॅक्ट कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आलाय. आपण मगाशी चर्चा करत होतो चॉईस प्लेअर होता हा. लगेचच योगेश पेनकरनी याला निवडलं होतं टीम मध्ये, परंतु आता कुठेतरी त्याच्याच विरुद्ध आक्रमण सुरू केले बाहुबली. सुमित ढेकलेने धावा झाल्यात 28. 2 पे आए 2 छक्के. क्या संकेत वापसी करेंगे या 3 पे आएंगे 3 छक्के? ओहो इस समय देखिए वो गेंद टर्न होती नहीं है, लेकिन संकेत निकाल लीजिए भाई ये टर्न होती है, लेकिन 2 बड़े शॉट आने के बाद में ये थोड़ी सी राहत आई है संकेत पाटिल को. आखिर गेंद पे आया एक सिंगल और 29 पे 2. हा थोडासा मागून फिरवला आणि असेच बॉल पाहिजे होते. मग असे 2 बॉल जे पुढे टाकले त्याच्यावर आक्रमण झालं. हा बॉल थोडासा मागून फिरवला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 29. 2 फलंदाज बाद आहेत. वातावरण थोडंसं तापलंय मैदानामध्ये. मॅच ऑन आहे अजूनही. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायचे 33. वातावरण तापलंय, परंतु एक चांगलं संगीत घेऊन येतील डीजे हंस चंद्रकांत फुटाणे. स्मृती चषकाची अलग है लेवल. में विजय पावले आईएसपीएल के अगर ये तो माजी मुंबई के कप्तान ट्रॉफी वहां पर उठाए. यहाँ पर ट्रॉफी उठाने के लिए बीच मैदान में गेंदबाजी मार पे हैं. वो सांगली जिले के मांगली गांव से बिलोंग करने वाले विजय पावले बीच मैदान में अपने रफ्तार के लिए जाने जाते हैं, वेरिएशन के लिए जाने जाते हैं, लेकिन सामने बेस्ट बैटर बेस्ट ड्राइवर ही रहेगी. एक तरफ सिक्सर किंग बाहुबली बैटर सुमित ढेकले, सामने रफ्तार का दूसरा नाम विजय पावले. ओए ये बहुत जबरदस्त है. आंखें बिल्कुल गेंद के ऊपर जमाए रखी. इसको डिफेंसिव मूड में है. सिंगल यहाँ पर आता हुआ. बॅकफुटला जात असताना लेट कट केला. गली रिजन मध्ये बॅकफुट पॉइंट आणि गली रिजन मध्ये फक्त गाईड केलं आणि तिथून एक धाव घेतलेली आहे. फलंदाजी करत असताना सुमित ढेकलेने 6 बॉलमध्ये 15 धावांवर तो पोहोचलाय. राज गोटनकर 2 बॉलमध्ये 4 धावा झाल्या. 30. या मॅच मध्ये 62चं लक्ष्य आहे. अजूनही 32 धावा करायच्या. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. राज गोटनकर देखील एक मातब्बर खेळाडू. मला आजही आठवते चिरले झालेल्या स्पर्धेमध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला होता. एक नामांकित खेळाडू आहे राज गोटनकर. माली ट्रॉफीमध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता राज गोटनकरने. चर्चा असते याही खेळाडूची. सुमित ढेकलेच्या बरोबरीने सध्या पार्टनरशिप बिल्ड करतोय. इस बार के इनसाइड आउट
थोड़ा चेकी शॉट यहाँ पर खेलते हुए, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है। रन मिलेगा, एक लिया, दूसरे के लिए पलट के दौड़े। यही होता है कि देखिए एक बेस्ट गेंदबाज है, आपने देखिए रचनात्मक तरीके से शॉट खेला और 2 रन यहाँ पर अर्जित करते हुए अपनी टीम के लिए, अपने नाम के लिए। सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट। 23 धावांची भागीदारी, ज्या भागीदारीची मी चर्चा करतोय दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान। विकेट पहिले सुरुवातीला गेले होते 2, परंतु त्याच्यानंतर तो संयम दाखवला। 2 महत्वाचे षटकार मारले सुमित ढेकलेने आणि राज गोटनकर बरोबर फटकेबाजी करतोय बॉलच्या मेरिटवर। और इस बार देखिए बड़ा सोचा है, स्लॉट पे गेंद है और उसको पहुंचा दिया सामने वाले पार्किंग लॉट पे। राज गोटनकर के बल्ले से निकलता हुआ बाय हुए 1 सिक्सर, 6 रन। पायात टाकलेला बॉल होता आणि ज्या वेळेला पायात तुम्ही टाकाल असेच फटके बसतील आणि हा बॉल आतमध्ये इन कटरचा प्रयत्न, पायात टाकण्याचा प्रयत्न, थोडासा शफल झाला आउटसाइड ऑफ स्टंपवर आला आणि त्यानंतर स्मृती मंदना कक्षाच्या दिशेने लॉंग ऑनला हा माय हेवन सिक्सर। इस बार देखिए पटकी भी गेंद थी, देखिए वेरिएशन करते नजर आए। सामने लेंथ गेंद, ओवर पिच गेंद थी, उसके ऊपर लंबा छक्का निकाला, उसके बाद में सिंगल लिया, स्ट्राइक रोटेट किया। एक अच्छे बड़े खिलाड़ी की यही तो निशानी है, बस सिंगल लीजिए, आपकी लाइफलाइन बढ़ा लीजिए क्रिकेट के मैदान में। 39 39 धावा झाल्यात। बॅकफुटला जात असताना बॉलला टॅप केलं आणि हा बॉल नक्कीच उसळी घेणार होता विजय पावलेचा। 10 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात, 4 बॉल टाकून झालेत या ओव्हरमध्ये, 2 सिंगल, 1 डबल, 1 षटकार। ये भी देखिए यहाँ पर मौका बन सकता है, लेकिन नहीं 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 नहीं, गलती हुई है। तो नहीं, यहाँ से विकेट ही, एक आध तो विकेट आ जाए। अगर आपको मैच में कमबैक करना है कुणाल सर, विकेट चाहिए। बगैर विकेट के आप कमबैक कर नहीं सके, यहाँ पर पाएंगे विकेट चाहिए। क्या आपने एक्झॅक्ट सलीम भाई, विकेट पाहिजेच, कारण आतापर्यंत 2 विकेट गेल्यात। तो दबाव जो सुरुवातीला बनवला होता तो झुगारून फलंदाजी सुरू झाली आहे आणि त्याच्यानंतर ब्रेक थ्रू अजूनही कोणी दिलेला नाहीये। विजय पावले त्याच्यासाठी जाणला जातो, परंतु सध्या मैदानामध्ये सुमित ढेकलेचा जलवा सुरू आहे। त्याच्या बॅटमधून 7 बॉलमध्ये 15 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली। स्ट्राइक रेट 200च्या वर आहे। इस बार देखिए फिर से बॉल लपेट मिली है और शायद बल्ले के बीचों बीच में गेंद गई है और गेंद को पहुंचा दिया है आउट ऑफ पार्क। ये लगता हुआ माय हेवन 6, 6 रन। बाहुबली बैटर बीच मैदान में अपने बल्ले का रंग दिखाते हुए 6 रन। यहां देखिए तो एक कमाल का मैच से थोड़ा देखिए बड़ा महंगा और यहां पर साबित होते हुए। यहां देखिए तो सीधा देखिए तो बीच मैदान में 3 के बाद में धन्यवाद समालोचन कक्ष। आपण आहोत भार्गव 11 बालाजी 11 राजकोट संघाच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये। आमच्यासोबत आहेत श्रेयस कदम आमच्यासोबत आहेत आणि त्यांचे देखील हात शिवतात मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी। पण मैदानाच्या आतमध्ये चांगलं काम चालू आहे, काय सांगाल? जवळपास काम पूर्ण झालंय? जवळपास काम पूर्ण झालंच आहे। आता 18 बॉल 17 रन पाहिजेत, तर चांगला स्कोअर चालू आहे। सिंगल डबल खेळता राहिलं तर चांगलं गेम लवकर संपेल। पहिल्या डावामध्ये जी गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षकांची कामगिरी झाली त्याबद्दल काय सांगशील? नाही, सर्वप्रथम तर बॉलरचं खूप चांगलं प्रगती केली, की खूप चांगली बॉलिंग टाकली, कारण की इझी नाही आहे विकेटवर बॉलिंग टाकणं, पण त्यांनी खूप चांगले एफर्ट्स लावले आणि विकेट पण शॉर्ट आहे तर खूप चांगलं बॉलिंग टाकले। बॅटिंग लाईनअप तुमची खूप स्ट्रॉंग आहे, नो डाऊट अबाउट इट, पण सुमितचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं किती महत्त्वाचं? सुमित तर थांबणं फार गरजेचं आहे टीमसाठी, आणि म्हणजे सगळे 11 प्लेयर खेळतात, सगळे युनिटीमध्ये खेळतो आम्ही नेहमी, म्हणून आम्ही कॅपेबल आहे की कोणी कुठे पण जाऊन रन करू शकतो। काय मेसेज देशील मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू खेळत आहेत? मेसेज आत असेल खेळपट्टी की पूर्ण मॅच संपून या। एकाच उत्तरामध्ये सर्व काही दडलेलं आहे। श्रेयस कदमचं हे मत आहे की सामना संपवूनच या। तर पॅव्हलियन बॉक्समधून इतकंच आता पुन्हा जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया आवाज कुणाल दाते सरांचा, सोबत असेल सलीम शेख सर। थँक्यू। पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 16, तीसरे ओवर में भी 16 रन आए, काफ़ी महंगे ओवर साबित हुए हैं। यहाँ देखिए तो पहले 3 ओवर में शो नजर आए हैं। अगर ये 45 रन 3 ओवर के बाद में 2 विकेट बस सुख हुए, उसके बाद में सुमित ढेकले एंड के साथ में राज ये दोनों के बीच में एक अच्छी पार्टनरशिप बनी है। अगले 3 ओवर की तरफ जाएंगे तो एक बड़ी आवाज़, मखमली आवाज़, हमें जो देखिए प्रभावित करने वाली आवाज़, टेनिस क्रिकेट हो या अंतर्राष्ट्रीय विश्व में IPL स्टेज पे भी बहुत अच्छा काम करने वाले। हमारे साथ में हमारे गुरुवर्य सन्माननीय कुणाल दाते सर। 1 तारखेला हा सामना पाहायला विसरू नका। ठाणे रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया। नेतृत्व करतोय ठाणे रायगड या टीमचं केतन मात्रे, महाराष्ट्राचा बाईक सम्राट। दुसऱ्या बाजूला करण अंबाला म्हणजेच अभिषेक कुमार दलोर, आणि या मॅचमध्ये विश्वजित ठाकूर, भावेश पवार यांचा देखील खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूला फरदीन काझी, जगत सरकार हा देखील इन ॲक्शन असणार आहे। 1 तारखेला तुमच्या समोर थोड्याच वेळात ती माहिती येईल की किती वाजता हा सामना तुमच्या समोर येईल, परंतु आज 4 वाजल्यापासून कुपन सुरू होणार आहेत। 4 ते 6
जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने प्रेक्षकांसाठी कुपन दिले जाणार आहेत 4 ते 6 आणि रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान तुम्हाला ते कुपन्स दिले जाणार आहेत. त्याच्यामुळे इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि येणाऱ्या 1 आणि 2 तारखेला त्या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामुळे आजपासूनच प्रेक्षकांना ते कुपन दिले जाणार आहेत. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने 5 सायकल आहेत. त्याच्यामध्ये अर्जुन बुवा चौधरी यांचं देखील इथे आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. अर्जुन बुवा चौधरी साहेब, या 5 सायकल तुमच्या स्क्रीनवर आहेत ज्या लकी ड्रॉ मध्ये दिल्या जातील. भूषण घोडे गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल हवेत खेळलाय, संधी आहे. मिडॉनला फिल्डर खाली येतोय, जजमेंट चांगलं आहे, चांगला झेल तिथे टिपलाय. विजय पावलेने फलंदाज बाद होतोय, आली आहे योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. ये तो भूषण घोड़े को लाया गया है फिर से बाजू के आपके मेन गेंदबाज है. पहले ओवर में 13 रन जरूर खर्च किए थे, 2 विकेट लिए थे. और शायद कि ओवर पिच गेंद थी, बल्ला हाथ में थोड़ा सा मुड़ गया और बेहतर कैच यहाँ पर कन्वर्ट किया. विजय पावले ने विकेट लिया. शायद ये विकेट आने के बाद में सरजी के मुकाबले के अंदर फिर से एक बार थोड़ा सा ट्विस्ट आ जाएगा. बाकी नक्की ट्विस्ट येऊ शकतो, कारण कुठलंच लक्ष तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये असे खुल्या गटातले सामने आम्ही रंगताना पाहिलेत. भरपूर वेळेला ही कहाणी बदलली आहे. लोगो सध्या तुमच्या स्क्रीनवर आणि ही कार तुमच्या स्क्रीनवर आहे. 48 ग्रामीण टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळणार. आणि आज चौथा सामना पाहायला विसरू नका. ग्रामीण गटातला 2 संघ एकमेकांच्या विरोधात असतील. सोनारपाडा आणि निळजे 2 महासत्ता एकमेकांच्या विरोधात खेळतील. आणि ही कार पाहूया कोणाचं स्वप्न पूर्ण होईल या वर्षी. ही कार जिंकताना कोणता खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल 2 मार्चला. सुरेश जोशी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. समाजसेवक आहेत सूरज जोशी साहेब आणि आपलं इथे सहर्ष स्वागत. मी विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा. आणि रेलिंगवर काही प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. अजय जडेजा स्टँडच्या दिशेने. सगळ्यांना विनंती आहे थोडंसं मागे बसा, कारण तुमच्यासाठी भरपूर कक्ष खाली आहेत. सचिन तेंडुलकर कक्ष आहे, तिथे जाऊन तुम्ही बसू शकता. तिथेही चांगली सावली आहे तुमच्यासाठी. अजय जडेजा स्टँडच्या समोरचे प्रेक्षक, ही नम्र विनंती आहे, प्लीज. आपली स्पर्धा आहे, तुम्ही मोठ्या संख्येने आलात, अगदी माहिती आहे. तुमच्यासाठी आपण भरपूर स्टँड केलेत. सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये बसा. फुलटॉस बॉल होता, लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय, पायाने अडवलाय. जीवित होता आय थिंक तिथे. शेवटी पायाने बॉलला थांबवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. 2 धावा घेऊन जाईल इथे सुमित डेकले. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 48. यहाँ देखिए तो लोअर फुल टॉस गेंद थी, इसको बस कनेक्ट अच्छा हुआ, लेकिन हफ्चास था जीवित के लिए. और अंतिम देखिए क्षणों में पहुंच नहीं पाएंगे, तो शायद अपना पैरों का बड़ा इस्तेमाल करते हुए अब देखिए तो ये अच्छा है. और देखिए जब से भूषण घोड़े आए तो शायद थोड़ी सी उम्मीद जगह कर आए इस मैच के लिए. 48 धावा सुमित डेकले स्ट्रायकिंग एंडला. परत एक वेळेला एक चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्यामध्ये दुसरा धावेचा प्रयत्न. वाह, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. तेवढेच दर्जेदार ताळमेळ श्रेयश कदम आणि त्याचबरोबर सुमित ढेकलेमध्ये थम्स अप देत असताना त्याला माहिती आहे धावा चांगल्या काढलेल्या आहेत, चोरलेल्या आहेत. 250चा स्ट्राईक रेट इथे पाहायला मिळतोय. क्या बेहतर गेंद थी, ओवर पिच गेंद थी. फिर से एक बार अंपायर 1 रन शॉट आहे. वन शॉट. ओके, स्ट्रायकर एंडला. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. अंपायरनी 1 रन शॉट दिलाय आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे असं सांगण्यात येत आहे. आता परत एक वेळा जाऊया टीव्ही अंपायर कडे, चेक केलं जाईल. देखिए तो 1-1 रन महत्व है, तो शायद अंपायर के डिसीजन को यहाँ पर शायद देखिए यहाँ से अगर देखिए तो थोड़ा सा चेक करना चाहते हैं कि यहाँ देखिए तो अच्छा एफर्ट है दोनों के बीच में. देखिए तो आप देख सकते हैं जिस तरह से ये कहानी बीच मैदान है आप सबके सामने 70-70 वॉर रूम के अंदर ये चेक करते हुए. 1 रन शॉट. या अंपायरने जो निर्णय दिला होता तो योग्य आहे, त्याच्यामुळे तुमचा आता रिव्ह्यू तुमच्याकडे नाहीये, तो रिव्ह्यू तुम्ही गमावलेला आहे.
लॅप शॉट गॅप मध्ये चाललाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, धावा येतील 4 आणि हा येतोय चौकार. मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. कमाल का चौका यहाँ पर। शायद देखिए थोड़ा सा लेन को मिस करते हुए और खराब गेंद कहते हैं ना उसको सही नसीहत देते हुए एक जबरदस्त कप्तानी पारी बीच मैदान में सुमित ढेकरे करते हुए। हालांकि देखिए बड़े शॉट ले जाते हैं, मन बना के खेलते भी है, लेकिन उसके बाद में मैच को अपने साथ में लेने का बखूबी ये निभाते हैं। 53 रन। 4 धावा आल्या लॅप शॉट द्वारे. आणखीन एक लाजवाब नेत्र दीपक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. शेवटच्या क्षणाला बॉल चांगला थांबवलाय तिथे धीरजने, तोपर्यंत धावा घेऊन जाईल 2. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर अर्जुन बुवा चौधरी काटई, संतोष पाटील निळजे, रवी मात्रे कोळेगाव, लालचंद्र भोईर माजी सरपंच कोळेगाव, त्याचबरोबर सुरेश जोशी साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. समाजसेवक आपलं सहर्ष स्वागत. सध्या आपल्या स्क्रीनवर दाखवले जातात हे सगळेच मान्यवर आमच्या या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये आमचा मुख्य व्यासपीठ. स्वरूप पाटील देखील आपल्याला तिथे पाहायला मिळतात. अग्रोली गावातून खास करून इथे उपस्थित झालेत आणि त्यांचे चिरंजीव आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सुस्वागतम. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये आता 7 धावांची आवश्यकता आहे. सामना पूर्णपणे आटोक्यात भार्गव 11 या टीमसाठी आणि त्याच्यामध्ये 30 धावांची खेळी सुमित ढेकलेने आतापर्यंत साकारली आहे. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. 12 बॉलमध्ये 30 धावांची खेळी, 55 या आकड्यामध्ये त्याचं चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळते. 62चं लक्ष्य आणि आजच्या दिवसातला हा पहिला सामना तुमच्या समोर रंगतोय. संतोष बेडेकर यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचंही स्वागत आहे. हेमंत मात्रे आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या बरोबरीने. त्यांच्याही खांद्यावर एक मोठी जबाबदारी असते या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगलं काम तेही करतायत. धीरज भोईर आहे. पहिलाच बॉल जास्त उंचवर टाकलाय, पंचांचा इशारा बीमर आहे, त्याला गाईड केलं, बॉलला पाठवलं गलीमधून, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार. देखिए तो फुल टॉस गेंद थी और नो बॉल वेस्टर्न हाइट्स के लिए भी नो बॉल भी करा दिया। बस कहते ना वो सहला दिया इस गेंद को और बहुत बड़ा गैप चौका यहाँ पर आता हुआ, पंजा खुल गया इस मैदान में। कमाल का एक कनेक्शन 5 आए, बस ओपचार बाकी इस मैच में। नेक्स्ट मॅच मध्ये परी 11 या टीमने टॉस जिंकला. परी 11 डोंबिवली, एलके स्टार राजकोट गुजरातच्या विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. 5 आल्या 2 पाहिजेत. फुल टॉस होता, बॉल हवेत आहे, बेसबॉल हिट, बॉल चाललाय ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय षटकार. आणि प्रेक्षकांनी जर कॅच घेतला असेल तर आजपासून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षक कमाल कॅच साठी आयोजकांच्या वतीने. याची माहिती आपण कालच दिली होती, त्याच्यामुळे तुम्ही या, आपला विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. झेल टिपला बाउंड्री लाईनच्या बाहेर तर त्या प्रेक्षक कमाल कॅच साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु काही सन्मानात जाऊया परत एक वेळ आमच्या मुख्य व्यासपीठावर नरेश ढोमे यांच्याकडे. मान्यवरांचे सन्मान होत आहेत. सन्माननीय सुरेश जोशी साहेब यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. तर आम्ही विनंती करतो सन्माननीय काशीनाथ दादा पाटील माजी उपसरपंच तथा धडाडीचे नेते आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सुरेश जोशी साहेब यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. आपला अमूल्य वेळ देऊन ही सर्व मंडळी खास करून या स्पर्धेवरती प्रेम करतायत. आदरणीय आमदार राजू दादांवरती प्रेम करतायत, रमेश दादांवरती प्रेम करतायत आणि आवर्जून इथे उपस्थित आहेत. विनोद दादांवरती प्रेम आहे, विजय दादांवरती प्रेम आहे आणि निश्चित हा आमच्या प्रेमा